पैज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मी पूजा पै। क्रिस्पी आउटसाइड क्रीमी इनसाइड क्रिस्पी चीजी चिकन कटलेट्स। एक घास घेतलात की पुन्हा पुन्हा खाल्ल्याशिवाय राहणार नाही। या सोप्या आणि स्वादिष्ट चीजी चिकन कटलेट रेसिपी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल। संध्याकाळचं स्नॅक्स म्हणा, पार्टी किंवा अगदी मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा, खास टिप्स आहेत। 2 ते 3 लहान बटाटे इथे घ्यायचे आहेत। मी इथे 3 लहान बटाटे घेतले आहेत। त्याला बॉईल करून सोलून मॅश करून घ्यायचं आहे। 250 ग्रॅम चिकन मी मीठ आणि जिंजर गार्लिक पेस्ट घालून बॉईल करून श्रेड करून घेतलेलं आहे। तेही ह्यात मिक्स करायचं आहे। 10 ते 12 पाकळ्या लसणीच्या मी किसून घेतलेलं आहे किंवा 1 टीस्पून घेऊ शकताय। अर्धा चमचा मीठ आपण चिकन बॉईल करताना पण घातलं होतं, तर बघून घाला। चिली फ्लेक्स आणि काळी मिरी 1 चमचा, पुदिना, कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियन्स 1 कप घातलेला आहे मी। त्याचं ग्रीन्स आहेत जे हर्ब्स चिरून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग इथे मी घरची मलाई 4 चमचे घेतलेली आहे आणि इथे 3 चीजचे क्यूब्स किसून घातलेला आहे। आता आपण ह्याला क्रीमी आतून म्हणतोय, कारण ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअली क्रीम घालतोय या मिक्सचरमध्ये। आणि क्रीम घातल्यामुळे आपल्याला ह्याला मिक्स करून फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे। आता हे सेट होईपर्यंत आपण एक डिप तयार करणार आहे, मेयोनीजचं डिप। ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये तो डिप खूप छान लागतो। तर 3 चमचे मेयो घेतलेला आहे मी, मेयोनीज, 1 चमचा दही, अर्धा चमचा चिली सॉस आणि टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स घेतले आहेत थोडे, आणि आपले जे स्प्रिंग अनियन आहे, कांद्याची पात, त्याचे पानं घेऊन मिक्स करायचं आहे आणि त्याला गार्निश करायचं आहे चिली फ्लेक्स आणि स्प्रिंग अनियन्सच्या ग्रीन्सनी। दॅट्स इट। हे आता 10 मिनिटानंतर पीठ काढलेलं आहे। आता आपल्याला घ्यायचं आहे 2 अंडी, मीठ घालून फेटून घ्यायचं आहे, पॅनको ब्रेड क्रम्स आणि मैदा। आता इथे साधे ब्रेड क्रम्स तुम्ही घेतला तरीही चालेल फ्रेश, पण जे पॅनको ब्रेड क्रम्सनी जे खुशखुशीतपणा येतो, क्रिस्पीनेस, ते त्या क्रम्सनी येणार नाही। पॅनको ब्रेड क्रम्स घरीच कसे करायचे हे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, तुम्ही बघून घ्या। आता ह्याचं थोडे पोर्शन्स घेऊन तुम्हाला कुठला शेप पाहिजे असेल त्या शेपमध्ये ह्याला गोळे करून घ्यायचे, कटलेट्स करून घ्यायचे। मी इथे राऊंड केले आहे, तुम्ही सिलेंड्रिकल, ओव्हल कुठलाही शेप घेऊ शकतात किंवा मोल्ड्स असतील तुमच्याकडे कुठल्या पण शेपचं तर तेही करू शकताय। हाताला ग्रीसिंग वगैरे काही करायला लागलं नाही, किती सुंदरपणे झाले। आता हे कटलेट्स आपले करेपर्यंत मलाई असल्यामुळे थोडे सॉफ्ट होतात, म्हणून पुन्हा मी ह्याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते। ते कडक झाल्यानंतर हे आता काढून त्याला आता मैद्यामध्ये घोळायचं आहे। मग अंड्याच्या आपलं लिक्विड आहे अंडी त्याच्यात, आणि नंतर ब्रेड क्रम्सनी कोट करून ह्याला प्लेटमध्ये काढून ठेवतो आहे। आता ह्या स्टेजमध्ये तुम्ही असेच पण 1 महिन्यासाठी झिपलॉक बॅगमध्ये घालून ठेवू शकताय। जेव्हा पण तुम्हाला पाहिजे असेल हे काढून तुम्ही फ्राय करून खाऊ शकताय। हे सगळे करून आपल्याला नंतर ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे। आता जे मी टिप्स तुम्हाला म्हणत होते, तर ते बटाटे जे आहेत ते आपण गरम असताना मॅश नाही करायचं आहे, कारण गरम असताना मॅश केलं तर त्याला पाणी सुटतं आणि आपलं जे मिक्सचर आहे ते एकदम सॉफ्ट होईल, त्याला असं डो करायला होणार नाही, आपल्याला मळायला होणार नाही। त्यामुळे बटाटे पूर्ण थंड होऊ द्यात। आता समजा बटाटे 2-3 प्रकारचे मिळतात, काही बटाटे एकदम असे कुकरमध्ये बॉईल केल्यानंतर फुटून जातात ते, मग तेही आपल्याला असे कटलेट्स करायला डिफिकल्ट होतं। तसं जर झालं तर तुम्ही एखाद ब्रेडचा स्लाइस ओला करायचा आहे, त्याचं पूर्ण पाणी काढून मग तो बटाट्याच्या पीसमध्ये घालायचा आहे। आणि माझी तिसरी टिप अशी आहे की हर्ब्स म्हणजे पुदिना, कोथिंबीर वगैरे आपण धुतो आणि घालतो, तर त्याच्यातलं ओलसरपणामुळे आपलं पीठ नरम होऊ शकतं आहे। तर आपल्याला ते सगळं पाणी त्याचं पूर्णपणे सुकवून मग पिठामध्ये आपल्या घालायचं आहे, त्याच्याने आपलं पीठ घट्टच राहील। तर हे माझे टिप्स होते। ह्याच्यासाठी मध्ये एक कॉम्बिनेशन डिप बरोबरच छान लागतं, हे नक्की करून बघा। आणि बटाटे तुम्ही जर बॉइल्ड पोटॅटो फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर त्याला सोलून ठेवू नका, सालासकट ठेवा, अगदी आठवडाभर ते चांगले राहतात। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।